फ्लॅट रिकामं असल्याचं जोशींना माहीत होतंच. त्यात फर्निचर किंवा आवाज होईल असं काही नाही हे देखील. पण तरी त्यांना वरच्या मजल्यावरनं आवाज आला. कोणाच्या तरी ओरडण्याचा, काच फुटण्याचा, मग फर्निचर सरकवण्याचा, मग भांडी पडल्याचा. जसा एक एक आवाज येत गेला तशी त्यांची भीतीही चढत गेली. कोण करतं हे आवाज? यावेळी ते धावत वर गेले नाही. तसेच घरात बसून राहिले. आवाज फार वेळ टिकला नाही. 5-7 मिनिटं असेल. पण त्या काही मिनिटांनी त्यांना चांगलाच हिसका दिला. पुढले काही दिवस असे आवाज येतच राहिले. जोशींनी त्यावर पटेल असं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. आवाज वेगळीकडून कुठून तरी आला असेल असं स्वतःला सांगून पाहिलं. भिंतीतून आणि कॉन्क्रीटमधनं आवाज वेगळ्या पद्धतीनं पुढे जातो. त्यामुळे आपल्याला वाटलं तरी हा त्या घरातला आवाज नाही असा स्वतःचाच समज करून घेतला. आपल्या फिजिक्समधल्या डॉक्टरेट भाच्याकडनं साऊंड ट्रॅव्हल समजावून घेण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी भास समजून आवाजाकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्नसुद्धा केला. कसलाच उपयोग झाला नाही. आपण असं काही ऐकल्याचं त्यांनी इतर कोणाला स्वतःहून सांगितलं नाही, पण ते लपणार होतं थोडंच.